लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। शिवशाही बस आणि मारुती सुझुकी कार या दोन वाहनांचा ओव्हरटेक करताना अपघात। झालेल्या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। बातमी आहे गंगाखेडमधून। गंगाखेड ते परभणी राष्ट्रीय महामार्गावरील महातपुरी फाटा परिसरात एक मारुती सुझुकीला परभणीहून गंगाखेडकडे येत असताना मारुती सुझुकी कारला ओव्हरटेक करत असताना या दोन्ही वाहनांची धडक झाल्याने कारचा समोरील भागाचं डंपर उडून गेलेला आहे। यात सुदैवाने दोन्ही वाहनातील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही। ही घटना दिनांक 11 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणाची गंगाखेड पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती। गंगाखेड ते परभणी या राष्ट्रीय महामार्गावर महातपुरी फाटा परिसरात मारुती सुझुकी कार क्रमांक MH12 NU 4099 ही कार गंगाखेडच्या दिशेने येत होती। दरम्यान परभणी लातूर शिवशाही बस क्रमांक MH09 EM 9956 ही बस गंगाखेडच्या दिशेने येत होती। त्यावेळी बसने कारला ओव्हरटेक करत कार पुढे जात होती। त्याचवेळी ओव्हरटेक करताना बसचा मागील भाग आणि कारचा पुढील भागाची एकमेकांच्या वाहनांना धडक बसली। या धडकेत कारच्या समोरील इंजिनच्या भागावरचे डंपरसह इंजिनच्या भागाचे पार्ट तुटून पडले। सुदैवाने मोठा अनर्थ टळला। शिवशाही बस ही परभणी आगाराची होती। बसमध्ये 30 प्रवासी होते। कारमध्ये चालकासह अन्य 2 जण होते। या अपघातात सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही। कारचे नुकसान झाले, बसच्या पाठीमागील चाकाचे नुकसान झाले। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात अपघाताची कोणतीही नोंद झाली नव्हती। शिवशाही बसमधील प्रवाशांना अर्धा तास ताटकळत थांबावे लागले। त्यानंतर दुसऱ्या बसने प्रवाशांना पाठवण्यात आले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।